Good morning, students. Well, last time we see higher order derivatives. Now we see successive differentiation. It is also called as nth order derivative. Successive differentiation is the process of differentiating a given function successively for n times, and the results of such differentiation are called successive derivatives. There is no general formula for the nth derivative of a function, because each and every function has its own specific general formula for its nth derivative. So there is no exact formula for finding the nth order derivative. सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन मध्ये मुळात फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह पहिलं डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर येणारं उत्तर किंवा येणारं फंक्शन हे पुन्हा डिफरन्शिएबल असेल तर आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचे. सेकंड ऑर्डर नंतर परत थर्ड ऑर्डर, नंतर फोर्थ ऑर्डर, आणि असं करत आपण त्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंत जायचे. मग डायरेक्ट फॉर्म्युला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा नसल्यामुळे एक छोटी स्टेप्स आपण लक्षात घ्यायची की आपल्याला त्या ठिकाणी सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन किंवा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या स्टेप्स विचारात घ्यायला लागतील. मग त्यासाठी एक अल्गोरिदम दिलेला आहे किंवा आपण त्याला शॉर्टमध्ये मॅथमॅटिकल इंडक्शन ज्या ज्या ठिकाणी ॲप्लिकेबल असेल त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. परंतु स्टेप जर लक्षात ठेवलं तर आपण सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन चांगल्या पद्धतीने काढू शकतो. मग पहिली स्टेप, यूज सिंपल डिफरन्शिएशन टू गेट फर्स्ट, सेकंड अँड थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्स. पहिलं, दुसरं आणि तिसरं ऑर्डरचे डेरिव्हेटिव्ह आपण काढायचे आहेत. मग हे तीन डेरिव्हेटिव्स काढल्यानंतर तुम्हाला सेकंड स्टेप आपल्याला बघायची की या ठिकाणी ऑब्झर्व द चेंजेस इन द कोइफिशियंट्स, द अँगल्स, द पॉवर्स ऑफ द फंक्शन अँड द साइन ऑफ ईच टर्म एक्सेट्रा. म्हणजे पहिलं डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर सेकंड डेरिव्हेटिव्ह, सेकंड नंतर थर्ड डेरिव्हेटिव्ह. मग डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याला जे चेंजेस दिसतील येणाऱ्या उत्तरांमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही कोइफिशियंट्स आहेत, अँगल्स आहेत, पॉवर्स आहेत, किंवा त्या ठिकाणी उदाहरणार्थ साइन फंक्शन किंवा कोसाइन फंक्शन असेल तर त्या ठिकाणी साइन्स पण बदलत जातील प्रत्येक डेरिव्हेटिव्ह नंतर. तर ह्या गोष्टी विचारात घेऊन तिसरी स्टेप, एक्सप्रेस the nth derivative with the help of patterns of changes that you have observed. Express the nth derivative with the help of the patterns of changes that you have observed. Thus, there will be general formula for nth derivative for given standard function. जे फंक्शन तुम्ही घेणार ज्याच्यासाठी तुम्ही nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढणार त्यासाठी तुम्हाला ह्या तीन स्टेप लक्षात घ्यावे लागतील. मग आपण पहिलं एक्झाम्पल घेऊ. पुस्तकातलं एक्झाम्पल आपण घेऊ. फाइंड द nth डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन y इज इक्वल टू 1/ax प्लस b. बघा, पहिलं डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x, dy by dx 1/ddx of 1/ax plus b. मग 1 फंक्शन आहे, मग याचा डेरिव्हेटिव्ह कसं असेल, -1 फंक्शनचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. यूज चेन रूल. मग ax प्लस बीचं डेरिव्हेटिव्ह काय मिळेल तुम्हाला, a मिळते. -1
इंटू ए डिवायडेड बाय ए एक्स प्लस बी रेस टू 2. आता ह्या पहिल्या डेरिव्हेटिव्हला परत आपण डिफरन्शिएशन केलं तर आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह मिळते बघा d2y अपॉन dx². मग dx ऑफ dy बाय dx इज इक्वल टू -1 इंटू ए. न्यूमरेटर तसाच ठेवला. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन ए एक्स प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. पुन्हा 1 अपॉन फंक्शन आलं आणि फंक्शनचा पॉवर 2a, त्याच्यामुळं -2 डिवायडेड बाय ए एक्स प्लस बी रेस टू 3. फंक्शन रेस टू एन जर घेणार तुम्ही, सो एन इंटू फंक्शन रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह. यांची किंमत आपण या ठिकाणी हा जर न्यूमरेटरला नेला तर ए एक्स प्लस बी टू द पॉवर -2 होणार आहे. आणि म्हणून -2 डिवायडेड बाय ए एक्स प्लस बी टू द पॉवर -3 होतो. त्याच्यातून आपण एक डेरिव्हेटिव्हची टर्म कॅन्सल केली किंवा पॉवर एनने कमी केला तर -2 -1 तो खाली घेताना +3 दाखवला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स प्लस बी. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी परत डेरिव्हेटिव्ह ए मिळाला. ए गुणिला ए स्क्वेअर मिळाला. -1 स्क्वेअर्स. आता या ठिकाणी 1 आणि 2 पहिल्या डेरिव्हेटिव्हच्या वेळेस 1 मिळाला होता, दुसऱ्या डेरिव्हेटिव्हच्या वेळेस 2 मिळतो आहे. 2 इंटू 1 इंटू ए स्क्वेअर ए एक्स प्लस बी. आता तिसरं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आपलं डिफरन्शिएटिंग अगेन. मग न्यूमरेटरची टर्म कॉन्स्टंट आहे म्हणून या ठिकाणी याचं डेरिव्हेटिव्ह लिहिलं बाय युजिंग चेन रूल. 1 अपॉन ए एक्स प्लस बी ब्रॅकेट क्यूब. याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल -3 डिवायडेड बाय ए एक्स प्लस बी रेस टू 4 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स प्लस बी युजिंग चेन रूल. याचा डेरिव्हेटिव्ह परत ए मिळतो आहे. हा -1 जो आहे तो इथं -1चा क्यूब करून घेतला. 3, 2, 1 यांचा गुणाकार ए क्यूब ए एक्स प्लस बी. मग पहिलं डेरिव्हेटिव्ह, दुसरं डेरिव्हेटिव्ह आणि हे तिसरं डेरिव्हेटिव्ह. ह्या 3 डेरिव्हेटिव्हचा यूज करून आपल्याला nth डेरिव्हेटिव्ह लिहिता येईल. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कळलेलं आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला दिसतं आहे आणि फर्स्ट ऑर्डर. मग कसे चेंजेस होत आहेत तुम्ही बघू शकता. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विल बी nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह dny अपॉन dx रेस टू n. दिस इज द नोटेशन फॉर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. -1 रेस टू n n -1 up to 2 into 1 into a raised to n divided by ax plus b raised to n plus 1. मग आता थर्ड डेरिव्हेटिव्ह घेतलं त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी फोर्थ पॉवर मिळाला. सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतलं त्यावेळेस तुम्हाला पॉवर मिळतोय 3. पहिला डेरिव्हेटिव्ह घेतलं त्यावेळेस पॉवर 2 मिळाला. मग nth डेरिव्हेटिव्ह आपण ज्यावेळेस लिहू त्यावेळेस आपल्याला n+1 लिहावं लागेल या ठिकाणी, म्हणजेच nth डेरिव्हेटिव्ह. आता तुम्ही ऑब्झर्व केलं तर 1, 2, 3 अप टू n हा प्रॉडक्ट दिसतोय तुम्हाला. हा प्रॉडक्ट तुम्हाला n फॅक्टोरियलमधून लिहिता येईल. मग -1 रेस टू n फॅक्टोरियल इंटू ए रेस टू n डिवायडेड बाय ए एक्स प्लस बी रेस टू n+1. सो दिस इज द nth डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन ax plus b. Now we have to take second example. Differentiate, find the nth derivative of y is equal to cosine ax plus b. Differentiating with respect to x, we got dy by dx is equal to ax plus b. कोसाईनचा डेरिव्हेटिव्ह काय मिळते तुम्हाला चेन रूलनुसार -sin ax प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ax प्लस बी. मग ax प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह मिळते ए, तो ए पुढं लिहिला मी. परत या -sin ax प्लस बीला लिहिलं मी कोसाईन π/2 प्लस ax प्लस बी. कोसाईन π/2 प्लस थिटा ही किंमत असते तुमची -sin थिटा. म्हणजेच मी -sin ax प्लस बीला लिहिलं कोसाईन π/2 प्लस ax प्लस बी. म्हणजेच मला पहिलं डेरिव्हेटिव्ह मिळालं
ए इंटू कोसाईन पाय बाय टू प्लस ए एक्स प्लस बी. आता मी ह्या फर्स्ट डेरिव्हेटिव्हवरून सेकंड डेरिव्हेटिव्ह काढू. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग जी प्रोसिजर आपण पहिल्या डेरिव्हेटिव्हसाठी वापरली सेम प्रोसिजर सेकंड डेरिव्हेटिव्हसाठी वापरायची. लेफ्ट साईडला डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म ए कोसाईन पाय बाय टू प्लस ए एक्स प्लस बी. चेन रूलनुसार आता आपल्याला लिहिता येईल. ए कॉन्स्टंट असल्यामुळे आपण डेरिव्हेटिव्ह कोसाईनचंच काढणार आहे म्हणून ए बाहेर काढून घेतला. कोसाईनचा डेरिव्हेटिव्ह वरच्याप्रमाणेच तुम्हाला खाली पण यायचं आहे. मायनस साईन पाय बाय टू प्लस ए एक्स प्लस बी आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय टू प्लस ए एक्स प्लस बी. मग लक्षात येईल तुम्हाला याचं डेरिव्हेटिव्ह मिळतं आहे तुम्हाला पुन्हा ए, कारण पाय बाय टू आणि बी कॉन्स्टंट आहेत त्याच्यामुळे 0 होऊन जातील. ए एक्सचं डेरिव्हेटिव्ह येईल ए म्हणून हा ए या ठिकाणी. मग हा आधीचा ए आणि हा ए वर्ग आणि हा जो मायनस साईन पाय बाय टू प्लस ए एक्स प्लस बी आपण मगाशी पाहिलं होतं. कोसाईन पाय बाय टू प्लस थिटाची किंमत मिळते मायनस साईन थिटा. म्हणजेच या ठिकाणी मला मायनस साईन पाय बाय टू प्लस ए एक्स प्लस बीला लिहिता येईल मला कोसाईन पाय बाय टू प्लस ही पूर्णपणे टर्म जशी तशी लिहिलेली पाय बाय टू प्लस ए एक्स. मग इथं काय मिळालं तुम्हाला 2 पाय बाय टू ए एक्स प्लस बी. म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी मिळालं आहे ए स्क्वेअर इंटू कोसाईन ए एक्स 2 पाय बाय टू ए एक्स प्लस बी. मग आता पहिलं डेरिव्हेटिव्ह मिळालं, दुसरं डेरिव्हेटिव्ह मिळालं, आता तिसरं डेरिव्हेटिव्ह. आता दोघं डेरिव्हेटिव्ह काढताना जे स्टेप्स होत्या ते सेम या ठिकाणी तशाच वापरल्या. थर्ड डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वी गेट द थर्ड डेरिव्हेटिव्ह. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म ए स्क्वेअर कॉन्स्टंट असल्यामुळं बाजूला काढून घेतला म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ फक्त कोसाईनचा. पुन्हा सेकंड डेरिव्हेटिव्ह फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढताना जसं आपण कोसाईनचा डेरिव्हेटिव्ह चेन रूलनुसार मायनस साईन 2 पाय बाय टू ए एक्स प्लस बी डी डी एक्स ऑफ 2 पाय बाय टू ए एक्स प्लस बी. याचं डेरिव्हेटिव्ह पुन्हा ए मिळतं आहे म्हणजे हा ए मल्टिप्लाइड या ठिकाणी येईल. आणि पुन्हा मायनस साईन 2 पाय बाय टूला कसं लिहिलं मी या पूर्ण टर्मला कसं लिहिलं कोसाईन पाय बाय टू प्लस थिटा म्हणजे हा पूर्णपणे थिटा जसा तसा लिहिला. म्हणजे मला मिळाला 3 पाय बाय टू प्लस ए एक्स प्लस बी. मग तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह आणि आता हे थर्ड डेरिव्हेटिव्ह म्हणजे कसे चेंजेस होत आहेत. मग डेरिव्हेटिव्ह सक्सेसिव्हमधलं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहिता येईल डी एन वाय अपॉन डी एक्स रेस टू एन. आता तिसरं डेरिव्हेटिव्ह होतं त्यामुळे तुम्हाला ए क्यूब आणि 3 पाय बाय टू दिसतो आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह दिसतो आहे तुम्हाला ए स्क्वेअर 2 पाय बाय टू. फर्स्ट डेरिव्हेटिव्हमध्ये तुम्ही पाहिलं ए इंटू कोसाईन पाय बाय टू प्लस ए एक्स. म्हणजेच या ठिकाणी जे चेंजेस दिसत आहेत ते आपल्याला लिहिता येतील nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये ए रेस टू एन इंटू कोसाईन एन पाय बाय टू प्लस ए एक्स प्लस बी. हे त्याचं शेवटचं फायनल आन्सर असेल. अशाच पद्धतीने तुम्ही साईन ए एक्स प्लस बी घेऊ शकतात, साईन एक्स घेऊ शकतात, कोसाईन एक्स घेऊ शकतात किंवा कोसाईन ए एक्स मायनस बी घेऊ शकतात. वेगवेगळे एक्झाम्पल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. आपण एक तिसरं एक्झाम्पल घेऊ. फाइंड द nth डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स प्लस ई रेस टू ए एक्स इंटू साईन बी एक्स प्लस सी. डिफरन्शिएटिंग आता या ठिकाणी प्रॉडक्ट रूल वापरायचा कारण ई रेस टू एक्स इंटू साईन बी एक्स प्लस बी डी वाय बाय डी एक्स मिळतो डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म म्हणजेच प्रॉडक्ट रूल ई रेस टू ए एक्स डी डी एक्स ऑफ साईन बी एक्स प्लस बी इंटू डी डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. मग ई रेस टू एक्स साईनचा डेरिव्हेटिव्ह कोसाईन डेरिव्हेटिव्ह ऑफ चेन रूलनुसार बी एक्स प्लस सी प्लस साईन बी एक्स प्लस बी ई रेस टू एक्स याचा डेरिव्हेटिव्ह मिळाला तुम्हाला ई रेस टू एक्स इंटू डी डी एक्स ऑफ ए एक्स. म्हणजेच हा बी इथं मिळेल आणि इथं तुम्हाला ए मिळेल. मग या दोघं टर्म्समधून ई रेस टू एक्स बाजूला काढला तर बी कोसाईन बी एक्स प्लस सी प्लस ए साईन बी एक्स प्लस सी. या ठिकाणी थोडीशी ॲडजस्टमेंट केली आहे. डिवायडिंग
or multiplying and dividing by this term under root of a square plus b square. बघा या मधल्या टर्म्सला आपण डिवाइड केलं अंडर रूट आणि ती मल्टिप्लाइड टर्म आपण पुन्हा वरती लिहून घेतलं. मग आता ॲडजस्टमेंट बघा, बी अपॉन ए स्क्वेअर अंडर रूट ए स्क्वेअर बी स्क्वेअर याला साईन अल्फा म्हटलं मी, आणि बी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर बी स्क्वेअर याला कॉस अल्फा. अल्फाची किंमत मिळते तुम्हाला टॅन इनवर्स बी अपॉन ए याच्यावरून साईन आणि कोसाईनवरून. मग बघा ई रेस टू एक्स प्लस बी ह्या स्टेपवरून आपण इथं आलो. याला म्हटलेलं आहे साईन अल्फा इंटू कोसाईन बी एक्स प्लस बी साईन बी एक्स प्लस सी इंटू कोसाईन अल्फा. व्हॉट इज दिस फॉर्म्युला? साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साईन बी, म्हणजे तुम्हाला मिळते या ठिकाणी साईन ए प्लस बी. मग ई रेस टू ए एक्स प्लस बी ए स्क्वेअर बी स्क्वेअर आता रूटमध्ये न लिहिता रेस टू 1/2 लिहिलं, साईन बी एक्स प्लस सी प्लस अल्फा. आता परत डिफरन्शिएशन घेतलं, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स. आता ही टर्म कॉन्स्टंट आहे म्हणून बाजूला घेऊन घेतली, पुन्हा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी लिहिलं. मग इथं प्रॉडक्ट रूल आहे पुन्हा. पहिली टर्म मल्टिप्लिकेशनला जशी तशी लिहिली, ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन प्लस साईन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू ए एक्स. मग साईनचा डेरिव्हेटिव्ह कोसाईन बी एक्स प्लस सी प्लस अल्फा डेरिव्हेटिव्ह ऑफ बी एक्स प्लस सी, याचं डेरिव्हेटिव्ह काय मिळते तुम्हाला? बी मिळेल. साईन बी एक्स प्लस सी प्लस अल्फा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इंटू याचं डेरिव्हेटिव्ह मिळेल तुम्हाला चेन रूलनुसार ए, म्हणजे ए मल्टिप्लाइड साईन अल्फा. बघा इथं आलं साईन बी एक्स प्लस सी आणि इथं तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह बी मिळतं आहे म्हणून बी कोसाईन बी एक्स प्लस सी प्लस अल्फा मिळतो आहे. पुन्हा जी वरती ॲडजस्टमेंट केली होती ती पुन्हा या ठिकाणी केली मी. पुन्हा त्याच टर्म मिळत आहेत बघा डिनॉमिनेटरला या दोघं टर्म, कारण या ठिकाणी बेरी दोन टर्म्स आहेत म्हणून दोघांना डिवायडेशन केलं. याच्याबद्दल आपण आधीच म्हटलेलं साईन अल्फा, याच्याबद्दल आपण म्हटलेलं आहे कोसाईन अल्फा. पुन्हा साईन अल्फा कोसाईन बी एक्स प्लस सी साईन बी एक्स प्लस सी प्लस अल्फा इंटू कोसाईन अल्फा मिळतो आहे. मग आता ही रूटची टर्म आणि ही रूटची टर्म म्हणजेच दोघांचे पॉवर्स किती आले? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2/2 म्हणजे 1 मिळाला. ॲक्च्युली तसंच ठेवू आपण. आणि ही जी सम दिसते तुम्हाला साईन ए इंटू कोसाईन बी प्लस साईन इंटू कोसाईन प्लस कोसाईन ए इंटू साईन बी, म्हणजेच तुम्हाला इथं मिळतं आहे पुन्हा साईन ए प्लस बी म्हणजे बी एक्स प्लस सी प्लस 2 अल्फा, म्हणजेच तुम्हाला मिळतं आहे या ठिकाणी सेकंड डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स ए स्क्वेअर बी क्यूब बी स्क्वेअर ए स्क्वेअर बी स्क्वेअर रेस टू 2 रेस टू 2 साईन बी एक्स प्लस सी प्लस अल्फा बी एक्स प्लस सी प्लस 2 अल्फा. सिमिलरली वी राईट द थर्ड डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑब्झर्वेशनवरून आपल्याला थर्ड डेरिव्हेटिव्ह लिहिता येत आहे ई रेस टू एक्स ए एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू 3/2 साईन बी एक्स प्लस सी प्लस 3 अल्फा. सो इन जनरल nth डेरिव्हेटिव्ह विल बी डी रेस टू एन वाय डिवायडेड बाय डी एक्स रेस टू एन ई रेस टू एक्स ए स्क्वेअर बी स्क्वेअर रेस टू n/2 साईन बी एक्स प्लस सी प्लस एन अल्फा वेअर अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स बी अपॉन ए. मग या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे प्रॉब्लेम्स पण पाहता येतील ज्यावेळेस तुम्ही इन्स्टेड ऑफ साईनच्या ऐवजी कोसाईन असू शकतो किंवा एखाद्या वेळेस साईन 3x प्लस 2 पण टाकून दिला तरी तुम्हाला ह्याच प्रोसिजरनुसार जायचं आहे आणि त्या एक्झाम्पल्सला सोल्युशन्स मिळतील. ओके, वी स्टॉप हिअर दिस टॉपिक nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. थँक्यू.